नागपुर में शिवसेना के पूर्व विदर्भ पदाधिकारियों की बैठक होटल सेंटर पॉइंट में आयोजित की गई। इस दौरान जिलाध्यक्षों सहित कई वरिष्ठ पदाधिकारी मौजूद रहे। बैठक में पार्टी की आंतरिक चुनाव प्रक्रिया, सरकारी योजनाओं के क्रियान्वयन और संगठन को मजबूत करने पर चर्चा हुई। उद्योग मंत्री उदय सामंत ने कहा कि कुछ विधायकों ने शिकायत की है कि मंत्रालय और गृह विभाग में उनका प्रोटोकॉल नहीं निभाया जा रहा। उन्होंने स्पष्ट किया कि इस विषय पर वे उप मुख्यमंत्री एकनाथ शिंदे से बात करेंगे और जरूरत पड़ने पर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस से भी चर्चा करेंगे। सामंत ने माना कि उन्हें ऐसी शिकायतें प्राप्त हुई है। तुम्ही सगळ्यांनी स्वतः बघितलं असेल की पूर्व विदर्भाच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांना फक्त माननीय एकनाथ शिंदे साहेबांच्या आदेशाने आम्ही बोलवलं होतं। हजारो पदाधिकारी उपस्थित होते। त्याच्यामधनं पक्षांतर्गत जी निवडणूक सुरू आहे, पक्षांतर्गत संघटन जे आपल्याला चांगल्या पद्धतीने करायचं आहे, त्याच्यानंतर शासकीय योजनांची जी अंमलबजावणी आपल्याला करायची आहे आणि लोकशाहीमध्ये प्रत्येक पक्षाला पक्ष वाढवण्याचा अधिकार आहे, या संदर्भातलं मार्गदर्शन आमच्या समवेत आलेल्या सगळ्या प्रमुखांनी केलं आणि ज्या ज्या काही गोष्टी संघटनात्मक सांगायच्या होत्या किंवा संघटनात्मक बांधणी कशी करायची आहे हे जे सांगायचं होतं त्याचा सुतोवाच देखील अनेक मंडळींनी केलेला आहे। काही तक्रारी तशा नक्कीच माझ्याकडे काही मंडळींनी मांडलेल्या आहेत। मी स्वतः ते माननीय एकनाथ शिंदे साहेबांची चर्चा करणार आहे। वेळ पडलं तर मी मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेबांची देखील चर्चा करेन। मला असं वाटतं की मुंबई महानगरपालिकेची निवडणूक अजून लांब आहे। आताच आपण ठोकताळे नको बांधूया, कारण तुम्हाला एक आठवत असेल तुमच्याच सगळ्यांच्या माध्यमातून विधानसभेच्या निवडणुकीला अनेक मुख्यमंत्री पदाचे दावेदार महाविकास आघाडीमध्ये आम्ही बघितले होते। निवडणुकीच्या निकालाच्या आदल्या दिवशी अनेक लोकांनी जॅकेट देखील शिवलेली होती। जॅकेट घालूनच काही लोक झोपली होती, हे देखील तुम्हाला माहिती आहे। सकाळी मुख्यमंत्री व्हायचे, पण महाराष्ट्राच्या जनतेने 232 जागा महायुतीला निवडून दिल्या। तीच परिस्थिती स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये होणार आहे। मुंबई महानगरपालिकेपासून तालुका पंचायत समितीपर्यंत स्थानिक स्वराज्य संस्थांवर महायुतीचाच भगवा फडकणार आहे। हे कोण पदाधिकारी असं बोलले असतील त्यांना माझ्यासमोर आपण बोलवावं। काही असे अल्पसंतुष्ट असतात, विघ्न संतोषी असतात, ते बोलले असतील, परंतु आमचे सगळे जिल्हाप्रमुख बोलले, सगळे महिला आघाडीच्या आमच्या जिल्हाप्रमुख बोलल्या, युवा सेनेचे सगळे मंडळी बोलली, संपर्क प्रमुख बोलले। या आलेल्या प्रत्येक पदाधिकाऱ्याला जर बोलायला दिलं असतं तर 365 दिवस आम्हाला इथंच थांबावं लागलं असतं। त्याच्यामुळे ज्या कोणी हे आपल्याला सांगितलेलं आहे ते दादांत खोटं आहे। हा पक्ष एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली सगळ्यांचं ऐकून घेऊन चालतो आणि पाहिजे तर आम्ही शूटिंग करायला दिलं नाही, पण भविष्यामध्ये आता कदाचित थोडं शूटिंग करायला देऊ, म्हणजे तुमची खात्री पटेल। विधानसभेत सुद्धा पण बैठक घेतली, पश्चिम विदर्भात बैठक झाली, पूर्व विदर्भात पण झाली। आज खूप जबरदस्त प्रतिसाद आहे। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या दृष्टीने वेगळी तयारी सुरू आहे की महायुती म्हणून लढणार आहे, पण बरेच पदाधिकारी आग्रही आहे की ताकद आमची भूमिका महायुतीनंच लढायची आहे। शिंदे साहेबांचं जे धोरण आहे, देवेंद्रजींनी देखील तेच सांगितलेलं आहे। त्याच्यामुळं मगाशी मी ज्याचा उल्लेख केला की स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये महायुतीचीच सत्ता आमची येईल, कोणी किती मनसुबे रचले असले तरी। नागपूरला जसं किती जागांच्या लढण्यासाठी दावा राहील, कारण की बरेच पदाधिकारी इच्छुक आहे, अनेक जण इच्छुक आहे, अनेक जणांचा प्रवेश